सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, हॅपी संडे. स्वागत आहे तुमचं खानदेशी पीयूच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे, माझ्या मिस्टरांना सुट्टी होती आणि पाऊसही थांबलेला होता. तर आम्ही आज निघालो आहे फिरायला. तर कुठे जायचं खूप ठिकाणाचं डिस्कस करता करता आम्ही फायनली आता निघालो एका ठिकाणी, आणि ते म्हणजे इगतपुरीला. सीट आहे ना दिसते का? पहिले नव्हती ना ती. बकवास खावा लावली. आता बबल वाले बनवून आता तरी थोडा स्मेल कमी येतो सीट चेंज केल्यामुळे. तेच सीट आहे का? फक्त हे चेंज केलेली आहे माझी सीट. तरी पण सीटचा किती स्मेल आहे घेतली ना गाडी काल साफ केलेली सगळं. ते काय काय याच्यामध्ये वस्तू का असतील फेकून दे रे अवनेश. काय याच्यामध्ये बघ बरं, खायचं नाही आहे का? ट्रॅकिंगचं काय येतं याच्यामध्ये? इथं काय आहे? काय काहीच नाही, खायचं ते हा काय आहे? काहीच नाही. खायचं ते शिलायचं असतं ना, तेच आहे. ते नाही बघ. हळूहळू किती वेळ लागेल पोचायला? 1.5 तास, 1 तास 1.5 तास. घरातून निघताना का बोलले 40 मिनिटं 45 मिनिटं. 40 मिनिटं समृद्धी इगतपुरीला, इथून 20 मिनिटं. जास्त वेळ लागतो हो. तुम्ही काय 1.5 तास लागतो. आम्हा पावसाचं वातावरण झालंय, पाऊस पडेल. वातावरण पण खूप छान झालेलं आहे, मस्त पाऊस पडेल असं वाटतंय. संडेची गर्दी असेल का? ते दिसतोय का श्री? कसं झालं असं तिरपगार करते जरा सरळ स्टँड बघून. स्टँड सरळच पकडलाय मी त्याला. तो त्याला त्याची मर्जी, तो इथं जायचं तिथं चालायचं. ग्लिम्बल घेतलं होतं सोबत, तर ते इकडे तिकडे फिरतंय. ग्लिम्बलची टेस्टिंग चालू आहे. असं नको आलू. कसं चालतंय गेला वर. ग्लिम्बल टेस्टिंग चाललंय. असं कसं पंक्चर झाला बरं टायर मध्ये? स्टँडिंग पहिले तर उशीर झालाय जायला, आणि त्याच्यामध्ये टायर पण पंक्चर होऊन गेला. पंक्चर करायला अजून अर्धा तास. आता ते तर होणारच आहे, वेळ जाणार आहे. जायला निघालो तर रस्त्यामध्येच कळालं की टायर पंक्चर झालाय. ऐसा घुमा के लाओ क्या? काय झालं पंक्चर? मग आता पुढे काय मागे पंचरवाला आहे ना ग. ते येताना बघितले नव्हते, आत्ता झाला का काय? मी रीलमध्ये बघितलं होतं की पर्यटन स्थळी एका आत्ता 6 वर्षाच्या मुलाला सिंह येऊन घेऊन गेला होता. त्याच्यावर आमचं डिस्कशन चालू आहे आता. चुकीचं आहे ना. काय रे आवडाय माणसाला गावर खाते काय कामाचा म्हणतो. बरोबर ना, माणसाला खातो एवढं काय काम असेल? काय कामाचं काय? ते सेल्फ डिफेन्स करतं ना. माणूस पण त्यांची शिकार करतो, आणि आता वाघ पण जाम कमी आहे. खरंच ना, ते कसं वाटत होतं तर 6 वर्षाच्या पोराला घेऊन गेला तो.
समृद्धी हायवे लागला बाबा, बरं झालं. तर असंच गाडीमध्ये गप्पा गोष्टी टाइमपास वगैरे करत, रील काढत, फोटोशूट वगैरे असं करत माझा टाइमपास चालू होता. नंतर इथे समृद्धी हायवेच्या इथे खूप छान असा व्ह्यू होता. मग मिस्टरांनी गाडी थांबवली आणि तिथे आम्ही मग फोटो व्हिडिओ वगैरेच काढले. इथे आमची व्हिडिओ शूट करण्याची तयारी चालू आहे. काय आहे ते? आता लेफ्ट राईटला आहे बोल. आला का? आडवा ठेवा, आता उभा घ्या. आडवा मध्ये करा. आला आता काळा चष्मा घे. हे पकडा. पण सोडे खानावर हे फेमस आहे फेमस. आता इथे आलोय जेवायला. असं पण 1 वाजलाय. म्हटलं पहिले जेवण करून घ्यावा आणि मग जावा. चला चल सँडी. सँडी लहान बाळा. बदकचं मटण खायचं का? तुम्हीच खा बदकचं मटण. सँडी? काय इथे बदक आहे. हा पॅक पॅक. मग कसे बदक आहेत श्री. सँडी हिला तर पहिलं पळायला पाहिजे. इथे जेवण चांगलं देतात, म्हणजे चांगलं बनतं असं म्हणतात. आधी जेवण करून घेऊ आणि मग तुला जेवढं कुदायचंय पाण्यात तेवढं कूद. 1 वाजलाय असं याला मला बियर पण घ्यायचं होतं. बियर पण आहे. कुठे बियर बालू बालू आहे की? अजून एक घ्या. बाबा जेवण चिकन थाळी. शेंडीला टमाटर देतो. बाबा हे घ्या अजून एक दे. खाऊन घे बसून. दे. माझा विचार होता की मटण घ्यावं पार्सल, मस्तपैकी तिथं बसून खावं. हा वेळ झाला असता हो. काबर लेफ्टला. आता तर सरळ रस्ता आहे तिकडनं. इथे आम्ही गुगल मॅपच्या भरोसे लागून रस्ता चुकून गेलो होतो. 5 किलोमीटर. आता डोंगर दिसतोय. कुठून आलो कुठून गेलो. गावातून आतमध्ये जायला रस्ता आहे. या गुगल मॅपच्या भरोशा लागून आम्ही रस्ता चुकून गेलो होतो इथे. कुठं दाखवते या वरची गर्दी इकडे तर. संडे गर्दी तर असणारच.
पडते की पाणी मस्त. गर्दी बघते का मस्त वाली. यायचं ते विकेंडला नाही यायचं इकडं. अरे बाबा बाबा गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी. इकडे तो डॅम. बताओ. हा. चला ना तिकडे. चला चला नाव लवकर. इथं ते उतरा ना खाली चला ना. केस बिस पार सगळे उडायला लागले. हे बघ. चल ना श्री. हे बघ रे केस उडताय रे सगळे रे. असं उलट उलट शूट करायला लागणार आहे मला. अशी हवा चालली. चल रे बाबा चल माझ्या हातात. अजून थोडस पुढे आहे. छान वाटतंय. आम्ही सँडीला पण सोबत घेऊन आलो होतो तर सगळ्यांचं लक्ष सँडीकडेच आहे. ओडाफोन ओडाफोन म्हणून तिला सगळे बोलतायत. सगळीकडे सँडीला बघायला लागले सगळे जण. चलो तिथे नाही रे. इकडे आलो आलो. ते पोरगं पडायला लागलं नाव घ्या ना जरा. क्यों नहीं आया यहाँ पे मजा. लोक आहेत म्हणून. मला नाही आवडत. आता संडेला तुम्हाला संडेला सुट्टी असते. चला ना तरी बी जाऊ द्या ना. काय गर्दी तर गर्दी. अहो चला ना एवढ्या लांब आलो का देवीच्या गडाला. चला ना देवीच्या गडाला बी जाऊ आपण. पहिले इकडे चालू. देवीच्या गडाला मी नाही ना. अरे कुठे फिरते गरगर 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 फिरायला. एवढी गर्दी. चल चल श्री तू माझे कपडे काढशील ना श्री. नाही चल 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 चल. थांब थांब मला पाडशील. मजा सँडीची मजा. बापरे सँडी सर्वात जास्त एक्साइटेड आहे जायला. वर 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 वर. सँडी थांब. कुठून रस्ता काढते तू. बापरे बापरे. बापरे पोचलोय.
आता 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 कसे फोटो काढायला सारे बसते फोटो काढायला बसा तिथे चला करा चला स्टार्ट बघ इकडं त्यानंतर आता इथे एन्जॉय करून झाल्यानंतर त्याच्या पुढे आणखीन एक डॅम आहे 10 मिनिटाच्या अंतरावर तिथे आम्ही चाललोय आता ये कुठे आलो आपण या दुसऱ्या डॅमच्या इथे आलो ए नीट व्हा एक खूप छान ठिकाणी आलोय आम्ही थांबा तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे ते खूप छान आहे इथलं पाणी पण खूप भारी आहे आणि सगळे इथे पण लोक एन्जॉय करतायत आणि मी तिकडेच ऑलरेडी एवढी भिजली होती त्याच्यामुळे मला ना खूप थंडी वाजत होती म्हणून इकडे काही मी गेलीच नाही भिजायला पोरांना आणि यांनाच पाठवलं हेच मस्त एन्जॉय चाललाय यांचा जास्त खाली जाऊ नका मन भरत नाही यांचं एवढं खेळून पण चालूच आहे असं सगळं फुल एन्जॉय आमचा झाल्यानंतर आम्ही निघालो घरी आणि घरी जाता जाता संध्याकाळ झाली होती तर रस्त्यालाच आम्हाला इगतपुरीच्या इथे हे खूप सुंदर असं दृश्य बघायला भेटलं मग तिथे पण मी चालू होऊन गेली फोटो काढायला व्हिडिओ काढायला आणि माझा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर तर माझ्यासोबत होताच माझा नवरा त्यांनी खूप सुंदर सुंदर इथे माझे फोटोज काढले व्हिडिओ काढलेत मी दोघांनी सोबत रीलसुद्धा बनवलेत बोलू नका तिकडे बघ आणि नंतर येता येता 8 वाजून गेले म्हटलं बाहेरच जेवावं मुलांना म्हटलं हॉटेलमध्ये जेवू तर नाही यांना बर्गरच खायचा होता मग परत इथे बर्गर खायला आलो पण लाईन खूप होती संडे असल्यामुळे काय सगळीकडेच गर्दी असते वेट करायला लागलं इथे पण येऊन 1 तास गेला वेट करत
त्याच्यानंतर शेवटी आता आलं आहे जे मागवलंय ते, आणि खाऊन वगैरे आम्ही फुल एन्जॉय करत घरी निघालो. महाराजा बर्गर खा, आता कसं खाता येते, एवढा मोठा आहे खाऊ कसा महाराजा बर्गर. सो असा हा माझा आजचा ब्लॉग होता. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.